कबीर आणि राधा यांनी एकत्र येणं हे नियतीच्याच मनात नाहीये आणि जी गोष्ट घडणारच नाहीये ती गोष्ट ओटावर येऊनही काहीच फायदा नाहीये. ए कबीर, ए अरे काय काय येणं बिडस का तू? पडशील ना, जीव जाईल तुझा. जीव तर कधीच घेऊन गेली रे ती. अरे पण तू एवढं कर ना त्यासाठी? काय असं हे करतोस तू? हा अरे एक मुलगी नाही काय बोलली लगेच चालला जीव द्यायला. अरे तू गेलास त्या तिकडे काय झालं वगैरे जो तर तुझ्या आईचा काय होईल विचार कर ना. तेव्हा मला जाऊ दे रे. ए कबीर, मला ना कुणाची काहीच बोलायचं नाहीये. ए कबीर, सगळे फक्त आपला विचार करतात. एकटा पडलोय मी आता. माझं ना या जगात कुणीच नाहीये. अरे आपण आहोत ना कबीर. ना प्रेम, ना आई, ना बाप. हरलोय मी. नाही नाही कबीर, अजिबात नाही. आय एम अ लूजर. नाही नाही कबीर, कबीर, ए कबीर, आय एम अ लूजर देवा. आय एम अ लूजर. आता तुमच्यासारख्या पिढीचा ना, तुमच्यासारख्या लोकांचा ना हाच तर लोचा आहे. त्याला जरा काय झालं नाही ना की लगेच चाललंय जीव द्यायला. तुम्हाला सगळं नाही असं कसं फटाफट हवं असतं रे? अरे काय ते काय नूडल्स आहेत काय 2 मिनिटात लगेच तयार व्हायला? मला हे प्रेम आहे, प्रेम. याला ना टाइम लागतो रे. पण नाही रे, तुमच्यात कसला जिगर आहे. सगळं नुसतं फटाफट व्हायला. अरे तुम्ही ना मॅचच्या आधीच हारलेली माणसं आहात. अरे असं करण्या अगोदर ना जरा आई बापाचा विचार करायचा ना. केला होता? नाही. अरे काय नाही केलं त्यांनी तुमच्यासाठी? एवढ्या कष्टा खाल्ल्या, तुम्हाला एवढं मोठं केलं, त्याचं काय नाही रे? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. 4 महिने प्रेम नाही झालं तर लगेच त्या मुलीसाठी भेजा खराब करून घेतला. पण जिने 9 महिने तुम्हाला पोटात वाढवलं तिचा विचार जरा तरी आला काय भेजात? तेव्हा तुला बोलायला काय? हा, बोलायला सगळं सोपं असतं. पण फेस मी करतोय ना, त्याचा त्रास मला करतोय. त्याच्यावर येतं ना त्याला कळतं. तुला काय? काय आपल्याला काय? आपल्याला काय प्रेमातलं काय कळत नाही काय? सांगतो तू कबीर. कबीर, तुझी आई डॉक्टर मोनिका श्रीखंडे म्हणजे कोण? एवढ्या मोठ्या डीन बाई. आणि आपण कोण रे? मामुलीचा माणूस. ज्याला नीट बोलता पण येत नाही, एकदम घाणेरडी भाषा त्याची मावाली आपण. आपल्यासाठी प्रेम सोपा होता काय? नाही कबीर, आपल्यासाठी ना प्रेम एकदम जालिम होतं. पण आपल्याकडे ना आपला जिगर होता आणि तो आपल्याला सांगत होता की आपला प्रेम आहे ना तो सच्चा प्रेम आहे, खरा प्रेम आहे. आणि काही झालं ना तर या सच्च्या प्रेमाला, खऱ्या प्रेमाला ना डॉलीबाई होकार देणार. अरे आयुष्यभर जरी वाट बघायला लागली असती ना आपल्याला त्यांची, तरी पण आपण वाट बघितली असती. आपल्याला खात्री होती आपल्या खऱ्या प्रेमाची. कारण आपलं प्रेम कुठे फिरलं असताना तरी फिरून परत ते आपल्याचकडे येणार होतं रे. हे आपलं प्रेम. कसलं तुमचं प्रेम रे? हा देवा,
मला ना उगाच तुझी फिलॉसॉफी ऐकू नकोस. आय एम नॉट इंटरेस्टेड. मला एकटं राहू दे. ए कबीर, काय आपण तुला काय फिलॉसॉफी वगैरे काय ना, आपण तुला अजिबात शहाणपणा शिकवत नाहीये. बाप होता पण तुझा, आणि तुझी जिम्मेदारी ना आपली आहे. अरे तुझं काय बरा वाईट झाला असता ना, तर त्याची पण जिम्मेदारी आपल्यावर राहिली असते. म्हणून तुला सांगतो. आणि हे बघे, तुझं त्या पोरीवर एवढंच प्रेम आहे ना, आपला वादा आहे, आपण जुबान देतो तुला. अरे दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण त्या पोरीच्या मनात तुझ्याबद्दल काय ना ते ती तुला सांगणार. तिच्या मनात तुझ्याबद्दल जे प्रेम आहे ना, ते ती तुझ्याकडे कबूल करणार. शक्य नाहीये रे. सगळं संपलंय आता. ए कबीर, या देवाला ना काहीच अशक्य नाहीये. आपल्याकडे ना हुकमाचा एक तो आपण काढणार, आणि तो एकदा काढला ना की ती मुलगी धावत तुझ्याकडे येईल, तुला मिठी मारेल आणि जोरात ओरडून सांगेल की कबीर, आपलं तुझ्यावर प्रेम आहे, आपण तुझ्याशिवाय नाही जगू शकत. खरंच? हा, आपण सांगितलं तेवढं तू केलंस ना तरच. नाही तर तू पण इकडे आणि आपण पण इकडे आहे. कबीर, सुरुवात तुम्ही केली रे, त्याचा एंड आपण करणार. पण आपली सुरुवातच एंड पासून असते. अगं ही साडी तुझ्यासाठीच आहे. खरंच. राधा, मला ना तुला या साडीमध्ये बघायची खूप इच्छा आहे ग. प्लीज एकदा ये ना तयार होऊन बाहेर. राधाताई, खिचडी झालीये, घालवलं तरी चालेल घ्या. हा, अहो राधाताई, खिचडी. राधाताई, करपली खिचडी. ऐक, शिट, कबीरला आवडते म्हणून मुद्दामून साबुदाण्याची खिचडी बनवत होते. नाही नाही, जास्त नाही करपलीये, थोडीच करपलीये. हा, आणि तुम्ही बनवले ना, मग ते खातील आनंदाने. तोच तर प्रॉब्लेम आहे ना पिंकीताई. चुका मी करते, पण त्रास मात्र दुसऱ्यालाच भोगावा लागतो. कबीर, तू आणि मी कधीच नाही एकत्र येऊ शकत, कारण ना मी तुला सांगू शकत आणि ना तू मला समजून घेऊ शकत. राधाताई, काही बोललात का तुम्ही? नाही, काहीच नाही. अहो जरा तो दुधाखालचा गॅस घालवा ना, दूध तापलंय, आणि ते पातेलं पण खाली उतरून ठेवा. राधाताई, हा ते पातेलं उतरवायचंय ना. हा. राधाताई, लक्ष कुठे तुमचं? भाजला ना हात. इकडे आधी, इकडे नळाखाली तर हात. काय हो तुमचं? लक्ष कुठे होतं? या आधी ते बसा. तुम्ही ना माझं कधीच ऐकत नाही. बघा, मी तुम्हाला सांगितलं की मी बनवून देते खिचडी, पण तुम्ही ऐकतच नाही. तुम्हालाच बनवायचे. आता मॅडम ना कळलं ना तर खूप ओरडणार आहेत मला. थांबा, तुमच्यासाठी खाणं आणते आधी. राधाताई, हे खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि मी तुमच्यासाठी ना मला म्हणते, ओरडणार ते. कबीर आणि राधा यांनी एकत्र यावं हे नियतीच्याही मनात नाहीये, आणि जी गोष्ट घडणारच नाहीये ती गोष्ट ओटावर येऊनही काहीच फायदा नाहीये. राधा, राधा. कबीर, बरं झालं तू आलास. हे खाऊन घे ना, तुला आवडते म्हणून साबुदाण्याची खिचडी बनवलीये. चल.
कबीर कबीर व्हॉट्स रॉंग विथ यू? कबीर प्लीज हळू गाडी चालव. कबीर कबीर वेडा झालायस का तू? कबीर प्लीज प्लीज गाडी थांबव. कबीर 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 प्लीज. कबीर स्लो डाऊन. आर यू मॅड? कबीर तुला एकदा सांगून कळत नाही का मला नाही यायचं तुझ्या बरोबर? प्लीज गाडी थांबव. कबीर कबीर गाडी थांबव. कबीर 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 गाडी थांबव ना. कबीर मला नाही यायचं तुझ्या बरोबर. काय वेडेपणा चालवलायस कबीर? ही जागा आठवते तुला? आठवतंय काय केलं होतंस इथे? हाय राधा, तुला माहितीये कबीरने माझ्या केसाचं आज खूप कौतुक केलं. अरे यार काय चाललंय? सोड ना. अरे यार सोड ना. काय चाललंय? काय फालतूगिरी चालू? गप्प बस. थांब तुला आता दाखवते काय चाललंय. कबीरने कौतुक केलं तुझ्या केसाचं. अगं सोड मला राधा. अगं हे काय करते? राधा, आर यू मॅड? तू काय करतेस? काय अवतार केलास तू तिचा? मग तू तिचे केस छान आहेत असं का म्हणालास? मी एका मुलीच्या केसाचं सहज कौतुक केलं होतं, तर तू तिचे केसच कापून टाकले होतेस. हे माझ्यावरचं प्रेम नाही तर काय राधा? चल. ही तरी जागा आठवते का? भाग्यवान आहेस. तुझ्या आयुष्याचा जोडीदार तुला भेटलेला आहे. काही काय नुसतं हात बघून हे कसं सांगता येईल? का नाही सांगता येणार? खरं आहे. तुझ्या जोडीदाराचं नाव सुद्धा मी सांगू शकतो. अ अक्षराने सुरू होतं तुझ्या जोडीदाराचं नाव. आता बोल. करेक्ट आहे. माझं पाळण्यातलं नाव अनुराधा आहे, पण मला लाडाने सगळे राधा म्हणतात. एका कुडमुड्या ज्योतिषासाठी तू तुझं नाव सुद्धा बदललं होतंस. हे तुझं प्रेम नव्हतं का? कबीर कबीर प्लीज. कबीर कबीर स्टॉप इट. का माझ्या नावाचा टॅटू करून घेतलास? कबीर हे बघ, छान आहे ना? त्रास झाला असेल ना तुला? कशाला उगाच काहीतरी? अरे त्रास कसला त्यात? उलट हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. राधा, आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुझ्या मनात माझ्यासाठी काहीच नाहीये ना? नसेल तर तसं क्लिअर सांग, आणि असेल ना तर ते तू सांगत का नाहीयेस हेही सांग. आज मला कळलंच पाहिजे. माझा हक्क आहे तो. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तुला बांधील नाहीये, आणि काही हक्क माझेही आहेत. राधा, प्रत्येक वेळेला असं पळून नाही जाऊ शकत तू. अगं, माझं काय होत असेल ह्याचा कधी विचार केलायस तू? धड प्रेम आहे हे मान्यही करत नाहीयेस, आणि नाही असं ठणकावूनही सांगू शकत नाहीयेस तू. तर ह्याचा काय अर्थ समजायचा मी? आता तुला कळत नाहीये तर मी काय करू? मग काळजी का करतेस इतकी? हा, मी जर जेवलो नाही तर तुला का त्रास होतो एवढा?
मला जर लागलं कुठे तर तुझ्या डोळ्यात का पाणी येतं सांग ना. नाहीये ना तुझं माझ्यावर प्रेम? अगं मग बोल ना, एवढं सगळं का करतेस? हे का करतेस तू? बोल ना. हे बघ कबीर, मला जेवढं सांगणं शक्य होतं तेवढं मी तुला सगळं सांगितलंय. राधा, आय नो तुझे वडील, त्यांची क्रिमिनल बॅकग्राऊंड अँड ऑल, हे तू मला सगळं सांगितलंयस. हे बघ, त्यांनी तुला, तुझ्या आईला फसवलं, अंधारात ठेवलं, हे सगळं माहितीये मला. अगं पण जर मलाच ह्या गोष्टींचा काही प्रॉब्लेम नसेल तर तुझी काय अडचण आहे? बोल ना. ते मी नाही सांगू शकत. अगं का नाही सांगू शकत? राधा, कोण समजतेस कोण तू स्वतःला? हा, तुला वाटेल तेव्हा तू बोलणार, तुला वाटेल तेव्हा तू गप्प बसणार. आधी स्वतःच हिंट्स द्यायचे, असं मस्त प्रेमात पाडायचं, आणि तुझ्या मनात आलं, तुला वाटलं की लगेच यू टर्न. तर राधा, तू का वागतेस असं माझ्याशी? हा, काय प्रॉब्लेम काय? बोल ना राधा, काय प्रॉब्लेम काय? बोल ना राधा. बाप, माझा बाप सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे माझा. आणि मला खात्री आहे कबीर, ज्या क्षणी तू त्याचा चेहरा बघशील त्या क्षणी तू माझ्या आयुष्यातून निघून जाशील. अगं तेच तर सांगतोय ना, जर मला ह्याचा काही प्रॉब्लेम नाहीये तर तुला काय इश्यू आहे? आणि त्यांचा ह्याच्याशी काय संबंध आहे? संबंध आहे कबीर. ज्या क्षणी तुला कळेल की त्यांनी काय केलंय, केवढे मोठे गुन्हे केले, तेव्हा प्रेम सोड. मैत्री केल्याचं सुद्धा वाईट वाटेल तुला, आणि मी तुझ्या आयुष्यात असल्याचा पश्चाताप होईल.